अमरावतीतले कार्यकर्ते मेळाव्यासाठी रवाना। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित मुंबईसाठी रवाना। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यामध्ये सहभागी होणार। 5 जुलैच्या मेळाव्यासाठी दोन्ही सेनांकडून जोरदार तयारी सुरू। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी। मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन। राज आणि उद्धव एकत्र येतील तर चांगलीच गोष्ट आहे। एकत्र येणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न। ठाकरेंच्या मेळाव्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये मराठी बांधव आक्रमक। परप्रांतीयांच्या मोर्चानंतर आक्रमक। मराठी बांधवांची डीसीपींकडे कारवाई करण्याची मागणी। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर आर्थिक आरोप प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंच्या विरोधात सांगलीमध्ये गुन्हा दाखल। तृप्ती देसाईंसह पीडित महिलेवर गुन्हा दाखल। ठाकरेंविरोधात भाजपचे आमदार परिणय फुके यांची विडंबनात्मक कविता। ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर परिणय फुकेंची कवितेद्वारे टीका। फुकेंची विधान परिषदेतली कविता व्हायरल। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक। अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध। विजयी मेळाव्याची जय्यत तयारी। वरळी डोममध्ये मेळाव्याची तयारी सुरू। आमदार आदित्य ठाकरेंनीही केली पाहणी। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी। विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी। खासदार संजय राऊत, अभिजित पानसे, नितीन सरदेसाई यांनी केली पाहणी। ठाकरेंच्या शिवसेनेची ठाण्यातील कोपरीमधल्या मंदिरात पूजा। एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातल्या मंदिरात केली पूजा। ठाकरे बंधू कायम एकत्र राहावेत यासाठी घातलं साकडं। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी जंगी तयारी। धाराशिवमधनं 10 ते 15 हजार कार्यकर्ते रवाना होणार। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा। हिंदी सक्ती धोरण महायुती सरकारनं रद्द केल्यानंतर उद्याच्या विजयी मेळाव्याचं आजपासूनच जल्लोष सुरू। ठाण्यामध्ये दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मेळाव्याचा टीझर जारी। आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला। टीझरमध्ये महाराष्ट्रासाठी घातली साद। मेळाव्यात सामील होण्यासाठी केलं आवाहन। उद्याचा ऐतिहासिक दिवस राजकारणात नवा बदल घडवणारा असेल। विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मनसे आणि शिवसेनेच्या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये बॅनरबाजी। वरळी डोम इथं पार पडणार जल्लोष मेळावा। मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र फोटो असलेले बॅनर। दोन्ही बंधू एकत्र येत आहेत याचा मला आनंद। उद्याच्या मेळाव्यासंदर्भात चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया। मनसैनिक नागपूरहून मुंबईकडे रवाना। 40 ते 50 मनसैनिक मुंबईकडे रवाना। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोठ्या उत्साहानं मुंबईला निघाले। ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र जल्लोष। उद्याच्या विजयी मेळाव्यानिमित्त आजपासूनच जल्लोष सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हायकोर्टाचा दिलासा। याचिका नियमांना धरून नाही, कोर्टाचा निर्वाळा। फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची याचिका कोर्टानं फेटाळली। उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस। रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। उद्धव ठाकरेंचा दाखवायचा चेहरा वेगळा। राज ठाकरेंनाही दिला सल्ला। पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन। कोंढवा इथल्या तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचं आंदोलन। विधानभवन परिसरात प्रहार कार्यकर्ते आक्रमक। कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळ्याला उशिरा निमंत्रण मिळाल्यानं आणि व्यासपीठावर जागा न मिळाल्यानं 8वे वंशज शादाब अली बहादूर पेशवे नाराज। कराडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। शिवसेना जिल्हा समन्वयक राजेंद्र सिंह यादव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। सरन्यायाधीश भूषण गवईंचा विधिमंडळामध्ये होणार सन्मान। 8 जुलै रोजी सन्मान सोहळा पार पडणार। सन्मान सोहळ्याला विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार।
शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत निवडणूक होणार. डिजिटल आणि ऑनलाईन अशा 7 टप्प्यात निवडणूक. पक्षाच्या घटनेच्या आधारावर निवडणूक पार पडणार. खासदार सुप्रिया सुळेंकडनं हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये पाहणी. वाहतूक कोंडी, पावसामुळे साचणारं पाणी या संदर्भात केली पाहणी. रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सुप्रिया सुळे यांचा अधिकाऱ्यांसोबत फोनवरून संवाद. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. महामंडळाच्या महत्वानुसार अ, ब आणि क वर्गवारी केली जाणार. सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार. न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर लवकरच महाभियोग चालवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच महाभियोग आणला जाण्याची शक्यता. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर. भाजपच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा आमदारांना कानमंत्र. कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडरच्या मागे लागू नका, फडणवीसांचा कानमंत्र. कोल्हापुरातनं शेतकरी पंढरपूरकडे रवाना. सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रवाना. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, विठ्ठलाला घातलं साकडं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाअधिवेशन गोव्यात. 7 ऑगस्टला सामाजिक राजकीय कार्यक्रमांचं आयोजन. विविध मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्तानं देशव्यापी कार्यक्रमांचं आयोजन. दिल्लीमध्ये आजपासून प्रांत प्रचारकांची बैठक. संघाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होणार. शेतकऱ्यांच्या योजनांचं ऑडिट करा. योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांची मागणी. मुंबईमध्ये आज ओबीसी समाजाची महत्वाची बैठक. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा. सोलापूरमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन. खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. मंत्री गिरीश महाजन आज पंढरपूर दौऱ्यावर. आषाढी यात्रेच्या निमित्तानं परिसराची पाहणी करून माध्यमांशी संवाद साधणार. नाशिक जिल्हा बँकेच्या सभेत गोंधळ. शेतकऱ्यांनी कृषीमंत्री कोकाटेंना घेरण्याचा केला प्रयत्न. मंत्री कोकाटेंकडनं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन. गुटखा विक्रीच्या मुद्द्यावर विधानसभेमध्ये चर्चा. 1 वर्षासाठी असलेली गुटखा बंदीची मर्यादा वाढवणार का? आमदार विक्रम पाचपुते यांचा विधानसभेमध्ये सवाल. 2 भाऊ जर एकत्र येत असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. उद्याच्या मेळाव्याला सुद्धा सगळ्यांच्या शुभेच्छा. राजकारणामध्ये काय बदल होतो हे निवडणुकीनंतर जनताच ठरवेल, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मी आणि प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आम्हाला मुख्यमंत्री जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही भूमिका मांडू. मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगड मारायची नसतात, तो अंगावर येतो. पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त योग्य पद्धतीनं करायचा आहे. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. अंधेरी पूर्वेमध्ये कामगार रुग्णालय 10 एकरवर एकूण 3 इमारती, पण त्याचा उपयोग नाही. उपनगरात रुग्णालय सुरू झालं तर मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. विधानसभेत अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांच्याकडून सवाल उपस्थित. आरपीआयच्या वतीनं चेंबूर एम वॉर्डमध्ये कचरा फेको आंदोलन. सिद्धार्थ कॉलनी परिसरात नाल्यांची सफाई न झाल्यामुळे केलं आंदोलन. सिंधुदुर्गात तब्बल 3 तासांनंतर दादर तुतारी एक्सप्रेस सावंतवाडीच्या दिशेनं मार्गस्थ. 11:30 ते 2:40 पर्यंत तुतारी एक्सप्रेस रेल्वे स्टेशनमध्ये होती थांबून. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये 8 पुजाऱ्यांना प्रवेश बंदी. मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुंकल्याप्रकरणी कारवाई. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा निर्णय. अपुऱ्या बस सेवेचा विद्यार्थ्यांना मोठा फटका. बस वेळेत न आल्यानं विद्यार्थ्यांना शाळेला उशीर. चंद्रपूरमधल्या ग्रामीण भागातला प्रकार. साताऱ्याच्या सैदापूर इथं मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. ग्रामस्थांचं वृक्षारोपण करत आंदोलन. खड्ड्यांची दुरुस्ती करा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा दिला इशारा. हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर अनुकंपा धारकांचं उपोषण. रिक्त जागा तत्काळ भरण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू.
सांगलीमध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सांगलीच्या मिरजेमध्ये हिंदू मुस्लिम भाविकांची अलोट गर्दी. मीरा साहेब दर्गा आणि बारा इमाम दर्गा यांच्या पंजाची पहिली भेट संपन्न. हिंगोलीतल्या जवळा बाजार ग्रामपंचायत ठरली आदर्श ग्रामपंचायत. गावकऱ्यांना शुद्ध पाणी आणि बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह यासह इतर सगळे निकष केले पूर्ण. परभणीमध्ये शक्तीपीठ विरोधात शेतकरी आक्रमक. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना केला विरोध. शेतकरी आक्रमक झाल्यानं अधिकारी माघारी परतले. परभणीमध्ये जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन केला सत्कार. सांगलीतील महिला डॉक्टर हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे यंत्रणांना निर्देश. परभणीमध्ये बुलेट गाड्यांवर पोलिसांची कारवाई. सायलेन्सर वापरून स्टंटबाजी करणाऱ्या 10 बुलेट गाड्यांवर पोलिसांकडून कारवाई. कुडाळ एसटी स्टँडवरच्या भव्य घड्याळाचे वाजले 3:13. घड्याळ गेल्या 2 महिन्यांपासून बंद. एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार समोर. सिंधुदुर्गात परवानगी न घेता साईड पट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी महावितरणच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल. घटनेत सार्वजनिक बांधकाम विभागाचं तब्बल 30 लाख रुपयांचं नुकसान. बीडच्या पाटोद्यात माणुसकीचं दर्शन. गायी संकटात, तलाठ्यांनी दाखवली माणुसकी. डॉक्टरांनी वाचवला जीव. सरपंचांनी चढवलाय गावकऱ्यांचा रस्ता. बीडच्या गेवराईमधला प्रकार. मादळ मोहीचे सरपंच यांनी चढवला रस्ता. शेतकऱ्यांचा गेवराई तहसील कार्यालयासमोर ठिय्या. यवतमाळ पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाणीचं साम्राज्य. भाजी मंडीमध्ये घाण, चिखल, डुकरांचा मुक्त संचार. नागरिकही त्रस्त. मुंबई आग्रा महामार्गावरचा उड्डाण पूल पाण्याखाली. रस्त्यावर चिखल साचत असल्यामुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ. उपाययोजना करण्याची वाहन चालक करतायत मागणी. भंडाऱ्याच्या करडी इथं शेतकऱ्यांचं आंदोलन. 16 तास कृषी वीज द्या, अन्यथा खुर्ची रिकामी करा. शेतकरी आंदोलनावर उपोषणकर्त्यांची मागणी. कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतनं दिलासा. कल्याण शीळ रोडवरच्या पलावा पुलाचं अखेर लोकार्पण. शिवसेना आमदार राजेश मोरेंच्या हस्ते लोकार्पण. कल्याणमध्ये रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई. कारवाईमध्ये 2 मोठे बार्जेस आणि 4 सक्शन पंप असे 30 लाख रुपयांची बेकायदेशीर रेती उत्खननाची साधनं केली जप्त. गडचिरोलीमध्ये विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास. विद्यार्थी दोरीच्या सहाय्यानं जातायत पूल ओलांडून. विद्यार्थ्यांनी पुलाचा वापर करा, तहसीलदारांचं आवाहन. अक्कलकोटच्या पंचायत समितीचा गैरप्रकार समोर. शिक्षण विभागाच्या स्वच्छतागृहात कपाट आणि दप्तर. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कपाट आणि दप्तर ठेवल्याचा आरोप. कर्मचाऱ्यांकडनं संताप व्यक्त. मुंबईतल्या कबुतरखान्यांमुळे श्वसन आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये वाढ. मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करा. मंत्री उदय सामंतांचे पालिकेला निर्देश. नवी दिल्लीमध्ये बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघात झाल्यास भरपाई मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाचे निर्देश. डाबर च्यवनप्राश विरुद्ध अपमानास्पद जाहिरातींना मनाई. दिल्ली उच्च न्यायालयाच्या पतंजलीला सूचना. रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉलवरचा वडापाव महागला. वडापावसाठी आता मोजावे लागणार 18 रुपये. पश्चिम रेल्वे मार्गावरील खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये वाढ. रायगड पोलादपूरमधील दरडग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत. 4 वर्षांपूर्वी गावावर कोसळली होती दरड. सरकार आमच्याशी दुजाभाव का करतंय? दरडग्रस्त कुटुंबाचा सरकारला सवाल. मुंबई गोवा महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडची दुरावस्था. वाहन चालकांसह स्थानिकांचेही मोठे हाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 305 पैकी 162 महाविद्यालयांनी भरला 28 लाखांचा दंड. युवक महोत्सवात नियमांच्या भंगामुळे कारवाई. छत्रपती संभाजीनगर विमानतळाला बॉम्बची धमकी. चिखलठाणा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची ईमेलद्वारे धमकी. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जायकवाडी धरणात 45.56% पाणीसाठा. मराठवाड्यातले उद्योजक आणि नागरिकांना मोठा दिलासा.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाचा दणका. 200 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठा निर्णय. भाजपचे आमदार संजय कुटेंच्या कार चालकाच्या मृत्यूप्रकरणी सर्वपक्षीयांचं जळगाव शहर बंदचं आवाहन. सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी बंदचं केलं आवाहन. बुलढाण्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी वृक्षारोपणाची मोहीम. वन्यजीवांच्या खाद्याची सोय व्हावी म्हणून 30 फळझाडांची लागवड केली जाणार. नागरिकांना वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन. जळगाव एमआयडीसी परिसरात आकाशातनं पडला धातूचा तुकडा. आकाशातनं पडलेला तुकडा तब्बल 16 किलोचा असल्याची माहिती. पंढरपुरात आषाढी वारीच्या भजन कीर्तनात जिल्हाधिकारीही दंग. वारकऱ्यांसोबत टाळ हातात घेत भजनाचा लुटला आनंद. परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं कोर्टात दाखल केली होती याचिका. प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात मांडली होती बाजू. बीड जिल्हा परिषदेत वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग. सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदारवर गुन्हा दाखल. बीडमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर वाशिम पोलिसांची कारवाई. कारवाईमध्ये 82,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्यामध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्याला अटक. गांजा आणि दुचाकीसह 1,89,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाण्यात गांजा विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई. अवैध गांजा विक्री करताना आरोपीला रंगेहात अटक. 78,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये पिस्तूल वापरणाऱ्या आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडनं 1 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस जप्त. पुण्यामध्ये अंमली पदार्थांविरोधात पथकाची कारवाई. राजस्थानमधून पुण्यामध्ये ड्रग्जची तस्करी. ड्रग्जची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक. 13 लाखांचं मेफेड्रॉन जप्त. कोल्हापुरात घरफोडीतील दागिने विकणाऱ्यांसह सोनाराला अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. सोनं आणि चांदी आणि 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.